केलाय गादीवर. नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, डेली ब्लॉगमध्ये. तर आज चतुर्थी आहे. आज गणपतीचं दर्शन करायला पण जाऊ आपण. सध्या तर आपण चाललो आहे क्लासमध्ये आणि आज आपल्याला शिफ्टिंग पण करायची स्वारगेटपासून ते गोकुळनगरपर्यंत रूमची. तर चला बघूया आज काय काय होतं. तर सध्या तर आपण क्लासमध्ये चाललो आहे. क्लासमध्ये सगळं आपण बसने जाणार स्वारगेटमधनं. तर चला, आपल्याला पहिले पब्लिकमध्ये बोलायला शिकावं लागणार आहे, कारण की आपण लय लाजतो पब्लिकमध्ये बोलायला. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या ब्लॉगची. तर मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी दाखवायचा प्रयत्न करेल की पुण्यातलं जीवन कसं असतं, रूममध्ये राहायचं. आपण सध्या तर पोहोचलेलो आहे तर स्वारगेटपासून आपल्याला बस बघावं लागेल. थोड्या वेळात येईल बस. हे तर आपलं रोजचं झालं आहे स्वारगेटमध्ये यायचं, बस पकडायची. मित्रांनो, सध्या आपल्याला भेटलेली आहे बस. चाललो आहे आता क्लासकडं. क्लासमध्ये बसून थोड्या वेळ त्यानंतर आपण शिफ्टिंग करणार आहे. इथनं स्वारगेटवरनं बॅग वगैरे घेऊन जायचं आपल्याला तिकडं गोकुळनगरपाशी. चाललंय त्रास, तिकडून परत इकडं आलो आहे, परत तिकडं जायचं आहे. चालू आहे थोडीफार शिफ्टिंग. रूम भेटायला गेली आपल्याला, तिथं परत भेटली आता गोकुळनगरच्या आसपास. चला जाऊया तिकडं. सध्या तर आपण क्लासमध्ये चाललो. मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहे क्लासपाशी. जाऊया क्लासमध्ये, थोडंफार कोडिंग करूया. क्लास वगैरे झालेला आहे आता. आपण आता चाललो आहे आता दगडूशेठच्या दर्शनाला. तर बघूयात तर किती गर्दी असते, नेमकी काय काय आहे. मेट्रोने जावं लागेल कारण की बस बंद आहे आपल्या इथनं आज. तर चला बघूया, जाऊया मेट्रोनीच. आता आपण पोहोचलो आहे मित्रांनो मेट्रो स्टेशनला. सगळे लिफ्ट वगैरे लावले तिथं. आता आपल्याला इथून बुहेरे मार्गाने जावं लागेल तिकडं, काय म्हणतात त्याला, दगडूशेठला. आपण बाहेरनं दर्शन करणार आहे. मंडईपत्र तिकीट काढून परत मंडईतनं स्वारगेटपत्र काढावं लागेल कारण की बस बंद आहे. तर चला जाऊया. आपण आता बाहेर निघालो मेट्रो स्टेशनच्या. तर चला, इथं भरपूरच क्राऊड आहे, भरपूरच गर्दी आहे इथं. सगळीकडं स्वस्तात विकायला चालू आहे मस्त. आपण एक कुल्फी घेऊया इथं. कितीला एक? 20ला. आपण आता कुल्फी घेतली आहे. खाणाऱ्याला भारी. आता चाललो आपण दगडूशेठ मंदिराकडं. त्या बाजूला मंदिर आहे. बाहेरनं दर्शन घेऊ कारण की लय गर्दी असणार आहे. मंदिर काय खास नाही सजवलेलं, पण दर्शन घेऊन जाऊया आपण. त्या बाजूला मंदिर आहे असं. इथली काच काढली वाटतं. असं मंदिर आहे. म्हणजे बाजूला बघायला गेलं तर इकडच्या बाजूला ती जुनी शाळा होती, ती नवीन बांधायला चालू झालेली इथं त्या बाजूला. चला परत जाऊया आता स्वारगेटला. परत मंडईमधनं मेट्रो पकडून तर आपल्याला अजून रूम शिफ्टिंग करायची, तिकडे जाऊन गादी घ्यायची वगैरे. चला जाऊया. मित्रांनो, आपण परत एकदा पोहोचलेलो आहे मेट्रो स्टेशनमध्ये. आपल्याला जायचं आहे आता परत स्वारगेटला. मंडईपासून काहीतरी 2-4 किलोमीटरचं अंतर आहे. चला जाऊया. आपण आता पोचलो इथं स्वारगेटपासून. इथून काहीतरी 100-500 मीटर चालत जावं लागेल आपल्याला. त्यानंतर बॅग वगैरे घेऊन
घरी येऊन परत इथूनच आपल्याला तिकडं गोकुळनगरकडे जावं लागेल. रूम आहे तिकडं आपली. इथून दुसऱ्या रूमवर जाऊन परत बॅग वगैरे आणायची आपल्याला. चला आपण आता चेकआउट केलं आहे त्या रूममधनं. बॅग वगैरे घेऊन चाललो आहे. थोडी फाटलेली बॅग आपली. तिकडे चाललो आता गोकुळनगरला. आता लय थकानदायक प्रवास राहणार आहे आपला. तर चला जाऊया. आपण आता पोहोचलो इथं कात्रजमध्ये. आता 2-4 किलोमीटरच राहिले. बसमध्ये जाऊया आपण. आपण आता पोचलेलो आहे त्या सोसायटीत. त्यातून थोडं पुढे गेले की रूम आहे, सोसायटी आहे. चल तुम्हाला रूम पण दाखवतो. मित्रांनो आपल्याला ही 2 महिन्यासाठी रूम भेटलेली आहे या सोसायटीत. तर चला हे 2 महिने कसे कटतात. इकडून आता सूर्य मावळल थोड्या वेळाने. पोरं क्रिकेट खेळते तिथे. आपल्याला 2 महिन्यासाठी इथं राहावं लागणार आहे. चला बघूया कसे जातात 2 महिने. आपण बघावं लागेल कोण फ्लॅटवर आता. आपण आता इथं पोहोचलोय रूमवर. इकडं ब्युटिफुलचा सनसेट होतोय. रूम बघायला गेलं तर अशी. मित्रांनो आपण आता गादी आणायला चाललोय. आपण खर्च केलाय गादीवर. आता आपण ही वर घेऊन चाललोय. उशी पण घेतली आहे. सौदा झालाय आपला. 500 रुपयाला म्हणत होता पण 400 रुपयाला सौदा केला. 100 रुपये कमी गेले पण आपल्याला व्हायला 300 रुपयाला भेटायला पाहिजे होती माझ्या आधी. माझं बजेट 300 होतं. गादी क्वालिटी गादी ठेवलेली मित्रांनो आपण आता आतमध्ये. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. जेवायला जायचं अजून. जेवायला जायचं थांबा मग थोडा वेळ. आमचं आजचं जेवण पण बघूया. 2 महिने कसे कटतात आपल्या या रूमवर. बाकीचे पोरं आहेत अजून 4-5 जण. येते का नाही ती पैसे तयारी चालू आहे का? येस. पण चाललोय मित्रांनो जेवायला. चांगलं रोड येऊ दे ना. चांगलंच ना. आता अजून किती चांगलं पाहिजे तुला. मावल आला पाहिजे. बोल काय म्हणत होता. खांतो आता वय दिसून गेलं. काय म्हणला तो. लय भारी टाकला. नव्हता चालू. स्ट्रगल केलं म्हणजे नाही का. हा करता म्हणजे माझी गाड आत गेली. वल्गर चालेल ना. चालतंय. म्हणलं तू ती रील पाहिलेली म्हणलं. त्याच्यात ते बघ ते खाणकाम करतात ते हिरा सापडायसाठी. ते हिरा जवळ येतो तो मागं सोडून जातो. तसं म्हणलं उद्या तुला यावं लागेल तेव्हा तुला ते निम्यातनं सोडून नाही का येतो हिरा. पुढे हिरा असतो पण निम्यातून मागे सोडून येतो. अरे लाईन वाईट चाला ना मग माग. रांगेत चाला. इकडं शिवराज मागे चाला तुम्ही. IPL साठी स्ट्रगल. तो काय म्हणते पाण्याला वाईट वाटलं म्हणजे देवाचा कोंब. अपमान झाला का. मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपण ब्लॉगला एंड करूया. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.